चा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 2 वाबोला बॉईज वाबोला आणि त्यांच्या समवेत जीवदाणी बोळिंज दोन संघामध्ये ही लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग वाबोला बॉईज टीमच्या बाजूने लागला आणि त्यांना स्वीकारलं फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र इथून बॅटिंग करावं लागणार आहे जीवदानी 11 बोलिंज या संघाला. दोन धुरंधर बॅटर आपण पाहू शकाल. अमोल तलेकर आणि संदीप थापड ही सलामीची जोडी. राकेश सावरा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. देऊया पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. चला ससुवाडा आपण आमच्या आयोजकांना संपर्क साधा. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. ओ जबरदस्त क्षेत्ररक्षण. नकुलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती आणि हलकासा चेंडू अगदी जवळ आला आणि काय जबरदस्त मात्र झेल कॅरी केलाय. पहिला धक्का जीवदान 11 बोलिंज या संघाला. मिस्टर अमोल तलेकर आउट. धन्यवाद अडज, थँक्यू सो मच. पहा पहिल्याच बॉलवरती जो महत्वाचा बॅटर होता अमोल तलेकर याला मात्र डगआउटचा रस्ता दर्शवलाय मिस्टर राकेश सावरा या गोलंदाजानं. राकेश सावराचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे वाबोला बॉईज वाबोला पडा या टीमचा. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला खेळले गेले त्यावेळेस न्यू बॅटर संजू. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी ऑन झालंय. आमचे दोन ऑफिशियल पंच वल्वी ब्रदर्स संतोष वल्वी अँड देवानंद वल्वी. हो यावेळेस सॉफ्टहँडने मात्र बॉलला स्लाइस केले ऑन साइडला. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुसले जाईल ते म्हणजेच 2 अंकांवरती. पहा पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर दोन बॅटरने अगदी स्वतःला सावरले संजू अँड संदीप राणे. इथून एक छोटीशी पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. पार्टनरशिप बिल्डअप केली तर एक चांगला धावफलक पुढे उभा करू शकतात हे दोन बॅटर. आणि सध्या तरी तोच माइंड मध्ये गेम त्यांनी मात्र सेट केला. ओ यावेळेस सफल क्रॉस झाले, ऑफस्टंपला गेले आणि तिथून मात्र जबरदस्त स्ट्रोक केले गेले मिस्टर संजू. आणि संजूच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार आणि चौकाराने धावसंख्येचा बदलला गेला आकार. धावसंख्या पोचली गेली आहे 6 अंकांवरती. पुढील बॉल ओ यावेळेस हलकासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर संजू नम या बॅटरनं. धावफलकावरती धावा आहे 6. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल अखू टप्प्याची लेन जबरदस्त. यावेळेस बॉलला रेट केलं गेलं. उलटा फटका
आणि उलटा फटक्यावरती धावा मिळतील 4. धावसंख्या पोचली गेली आहे 10 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 1 बाद 10. जीवदान 11 बॉलिंग. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. काय जबरदस्त इनक्रेडिबल अविश्वसनीय स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला संजूच्या बॅट मधनं. स्विच हिटचा स्ट्रोक मात्र खेळले होते, सक्सेसफुल राहिला गेला आणि धाव फलक देखील आपण पाहिलं तर मग 10 अंकावरती पोचलं गेलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नकुल नाणकर नावाचा गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. नकुलचा पहिला बॉल. पुन्हा एकदा म्हणे यावेळेस संदीपला पाहिलं होतं. पहिला बॉल नकुलने थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे. अवांताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. झेल सुटला गेला राकेश कर्ण, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. 2 धावा इथून मात्र मिळतील या स्ट्रोक वरती मिस्टर संदीप थापड याला. धाव संख्या 2 ने पुढे सरकली आहे 13 अंकांवरती. काय जबरदस्त डिफेन्स केलं गेलं. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलं. राकेश सावराच्या माध्यमातून ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती चांगलं स्ट्रोक खेळले होते मिस्टर संदीप. यावेळेस बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याची मानसिकता, परंतु प्ले अँड मिस. डॉट बॉल. डिफेन्स करायचं होतं यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. एकच सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 14 अंकांवरती. हलवारपणे ही धावगती मात्र पुढे चालू झाली आहे. ज्या अनुषंगाने बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये होतोय, इथून मात्र हलकासा जो आहे तो गेअर एक्सचेंज करावा लागेल धाव फलक वाढवण्याकरता. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्टँडच्या मागे हलकीच मिस्टेक आणि तिथून आपण पाहिलं तर एक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव ही पलून पूर्ण केली गेली. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, पोचला गेलाय 15 अंकांवरती. सध्या तरी आपण पाहतोय सेल्फ कंट्रोल जो आहे, संयम आहे, तो मात्र बाळगला बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि संयमाचा क्रिकेट सध्या तरी आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, परंतु ही धाव देखील 22च्या स्वरूपामध्ये मिळाली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे, पोचली गेली 16 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 5. नकुल मानकरच्या माध्यमातून हे दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इथून मात्र मेन ऍक्टरची जी भूमिका आहे ती मात्र पेश करावी लागणार आहे संजू
नाहीतर मग संदीप व्याला. हो, यावेळेस आपण पाहतोय टॉप फॅश लागले गेले आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये झेल मात्र फकळला गेलाय. आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती जी विकेट हवी होती नकुल नानकर याला ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली आहे. आणि धाव संख्या 16 असताना मात्र दुसरी विकेट डाऊन होते. सनील सावरे आले तर नंबर 4 या क्रमांकावरती. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. सनील सावरे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 16. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता सूरज नाईक नावाचा गोलंदाज बॉबोला बॉयज टीमकडून आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर संदीप. अखूड टप्प्याचे लेन ऑन साइडला खेळले गेलेत. झेलपर्यंत निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडेसे मात्र कमी पडले. ऑयडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेले 17 अंकांवरती. आता मात्र सनील सावरे आहेत ऑन स्ट्राईक वरती. इथून मात्र जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. संघाचे संघनायक आहेत मिस्टर सनील. हो, अखोल टप्प्याची लेन होती डाव्या स्टेजच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये निश्चितच धावफलक जे आहे ते पोचलं जाईल 18 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग मेंटॅलिटी आहे ती स्ट्रॉंग ठेवावी लागेल. मेंटॅलिटी घसून दिली तर निश्चितच कठीण परिस्थितीमध्ये जावं लागेल बॅटर सनील सावरे याला. आता मात्र सर्व काही जे आहे ते सनील सावरेच्या बॅटिंग परफॉर्मन्स वरती आहे. जीवदानी 11 बॉलिंग संघाचं. सूरज नाईकचा पुढील बॉल. हो, ऑन साइडला खेळले लावून द कार्पेटच्या सायनं चेंडू चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. यावेळेस चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 20 अंकांवरती. सध्या तरी आपण पाहिलं तर मग संदीप थोडेसे मॅचवर पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. समजदारीचा क्रिकेट मात्र खेळतायत परंतु सनीलला यावेळेस संधी ही दिली जाते. पुढील बॉल. ओ, बॅटचे नरेश काम तमाम. इष्टांच्या मागे निश्चितच झेल मात्र फकळला गेलाय. मोठी विकेट, मोठी बिग विकेट मात्र या ठिकाणी डाऊन केली आहे. सनील सावरेला मात्र बाद केलं गेलंय. धक्का क्रमांक 3 जीवदान 11 टीमला. जतीन चौधरी आलेत नंबर 5 या क्रमांकावरती. मॅच हलकासा आपण पाहिला तर मग फसला गेला. धावफलक उभा करत असताना मात्र जीवदानी बॉलिंग टीमच्या बाजूनं. सॉफ्टने यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकल. एक सिंगल धाव इथून मात्र
पूर्ण केली जाईल. पहा हे क्रिकेट समाजदारीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कारण संदीप थापड पूर्णपणे सेट झालेला बॅटर आहे आणि त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलं होतं. इथून मात्र त्याला स्ट्राईकवरती आणलं गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात ना, तो मनुष्य अगदी महान असतो. आणि ते गुण निश्चितच संदीपकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळले गेलेत. राकेश आहे डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 22 अंकांवरती. कठीण काळात प्रयत्न करण्याकरता आशा सोडू नका, कारण निराश होऊ नका. शेवटपर्यंत लढत राहा, यश तुमच्या वाटेला नक्की येणार. पुढील बॉल. ऑन साईडला खेळण्याची मानसिकता, परंतु पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर आहे आणि तेच पंचाने या ठिकाणी नेहरलं आणि आमच्या गुणलेखापर्यंत एक चांगला निर्णय पोचवला गेलाय. अवांताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सूरज नाईक या गोलंदाजाचा यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. ऑन साईडला मिस्टर राकेश सावरा करणार नाहीये चुकी, पकडतो झेल आणि समाप्त होईल मिस्टर जतीन चौधरी या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल वायडा आणि गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मिस्टर अमित नाणकर हे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ऑन स्ट्राईक वरती संदीप. पहिलाच बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न संदीप याने केला होता. संदीपकडे जो फुटवर्क आहे ना, तो यावेळेस त्याने मात्र वापरलेला नाही. अगदी जाग्यावरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पण पहिली तर मग पूर्ण होते. एका धावेने धावफलक पोचलं गेलंय 24 अंकांवरती. कठीण काळात निश्चितच आपण पाहिले तर मग अशा सोडायची नसते, कारण निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी पाहायचं नसतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगले प्रयत्न इथून अजूनही करावे लागणार आहेत. इक्के दुःखेचे काम चलनेवाला नाहीये. धावफलक पोचले गेले 25 अंकांवरती. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. पुढील बॉल. सरळ बॅटने यावेळेस स्ट्रोक खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धाव्याने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 27 अंकांवरती. पहा फटका अगदी कडक होता असंच म्हणावं लागेल. स्ट्रॉंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील समोर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आहे. संदीप थापडेच्या बॅट मधनं षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. षटकार या ठिकाणी येतोय. हातावरील रेषेत तळलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा.
आणि ते स्वतःचं भविष्य घडवण्याकरता या ठिकाणी सुरुवात केली आहे मिस्टर संदीप थापड याने. षटकार ठोकला. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 35 अंकांवरती. आता मात्र इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक सन्मानकारक धावसंख्या ही उभी होताना आपल्याला पाहायला मिळेल. जीवदानी 11 भोळींज या संघाची. ऑन साइडला खेळलेत. गॅप मध्ये चेंडूला ढकलले. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडूला उचले. चेंडूची फेकी करेपर्यंत मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज कुणाल वायडा मात्र या ठिकाणी बाद होईल. शेवटच्या बॉलवरती येते एक सिंगल रन्स आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. म्हणजे धावफलक जे गेलंय 36 अंकांवरती. आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता बाबोला बॉईज बाबोला फडा या टीमला धाबा बनवावा लागतील 4 ओव्हरमध्ये 37. घेऊया आपण एक छोटासा डेझा ब्रेक. DJ Ben.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मी करतोय सहर्ष स्वागत. चेसिंगला मात्र डिग्री सुरुवात झाली आहे. अमित नानकर आणि राकेश सवरा ही सलामीची जोडी भोबोला बॉईज टीम करणं. पहिला बॉल परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. ब्रह्मास्त्राचा वापर सनील सवरेच्या माध्यमातून आणि पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. लक्ष आहे ते म्हणजेच 37 धावांचं. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये येतोय. सनील पुढील बॉल अखू टप्प्याची लेंथ यावेळेस फेकली होती समोरच्या दिशेनं. ओहो सुंदर झेल मात्र पकडला गेलाय आणि मिस्टर अमित नानकर मात्र ठिकाणी बाद होत आहेत. मोठा धक्का बसणार आहे भोबोला बॉईज टीमला. अमित मात्र इथून बाद झालेत. अर्जुन बडेगा नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 3 या क्रमांकावरती. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. सनील सावरे या गोलंदाजाकडे. मध्ये बॅलन्स थोडासा कमी आहे आणि निश्चितच त्याच्याकडे लक्ष यावेळेस केंद्रित केलंय. ज्या अनुषंगाने हा बॉलिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये केला जातो. सनील सावरेचा पुढील बॉल यावेळेस अर्जुन बडगा ऑन स्ट्राईक. वेगवान बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल. आणखी एक होतोय फलंदाज फेल. मिस्टर अर्जुन बडगा back to the dugout. DJ Satish विकास न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल हो यावेळेस देखील जबरदस्त चेंडूची हाताळणी केली गेली आहे सनीलच्या माध्यमातून. पहा आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट आणि आता मात्र हा डॉट बॉल. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती होता गोलंदाज परंतु डॉट बॉल येतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. हो यावेळेस मात्र झेल सुटला गेला. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील या स्ट्रोक वरती. 2 धावेनं धावफलक अगदी ऑन झालंय. 5व्या बॉल वरती ह्या 2 धावा इथून येत आहेत आणि धावफलकेला मात्र सुरुवात होते. विकास बडगा जो बॅटर आहे 4 या क्रमांकावरती आलाय. धावा बनवायच्या आहेत विजयाकरता 37. इथून 35 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 19 बॉल 35 रन. सनीलचा पुढील बॉल पुन्हा एकदा फटका फसला.
शॉट कव्हरला मात्र शतरक्षक होते, त्यांच्याकडनं झाली मिस्टेक. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय 2-3 या अंकांवरती. सध्या तरी बबल बॉईज टीम पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 3, म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा 34 धावा. 18 चेंडू 34 धावा इथून मात्र बनवावा लागतील. पहिला ओव्हर काय जबरदस्त फेकला गेला सनील सावरेच्या माध्यमातून. 2 विकेट, त्याच्यानंतर 3 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल आणि 2 विकेट, त्याच्यानंतर एक सिंगल आणि एक डबल धाव. आता मात्र अमोल तळेकर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल तळेकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती मात्र ते बाद झाले. परंतु इथून गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. तो एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज आणि एक चांगला फिल्डर, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये अचूक कामगिरी करणारा खेळाडू आहे. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिलाच बॉल खेळत असताना अगदी हातातून बॅट देखील निसटली आहे. परंतु चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथून 11च्या सरासरीने धावफलक आता मात्र पुढे न्यावं लागेल हा मॅच जिंकण्याकरता बबल बॉईज टीमला. स्विचचा फटका विकास बडगाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केली होती. एक सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर प्रथमतःच ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पहा पहिल्या षटकामध्ये राकेश सावरा याला मात्र चान्स मिळाला नव्हता, संधी मिळाली नव्हती ऑन स्ट्राईक वरती येण्याची, परंतु यावेळेस त्याला संधी मिळाली आहे. राकेश सावरा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. पाहूया इथून मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल. अमोल वर्सेस राकेश ही लढाई खूप रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. अमोल तलेकरचा पुढील बॉल. फुल टॉस बॉल होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 7 अंकांवरती. इथून मात्र निश्चितच चांगला क्रिकेट खेळावा लागणार आहे. फिनिशिंग टच मात्र द्यावा लागेल राकेश सावरा या बॅटरला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथून अपूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाते ते म्हणजेच 8 अंकांवरती. थेंबे थेंबे तळले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ हा करावा लागतो, परंतु यावेळेस थोडंसं कठीण झालंय. सिंगल डबल धाव देखील करू दिली जात नाहीये. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळले गेलेत.
पिक्स्टा कव्हरच्या दिशेने हलकीच मिस्टेक. अगदी ज्या ठिकाणी सिंगल धाव होती त्या ठिकाणी आपण पाहतोय डबल धाव पूर्ण केली आहे. या 2 धावेने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 10 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. त्यांचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय, त्यांना मात्र पराभवाची भीती नसते आणि क्रिकेटच्या पटलावर ते निश्चितच हा खेळ मात्र इथून दर्शवावा लागेल. पराभवाची भीती बाळगून चालणार नाहीये. हो, चांगला चेंडू निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. परफेक्ट लेंथ यावेळेस ठेवली गेली. अगदी बॅटरचं वीक झोन होतं ते मात्र या ठिकाणी ओळखलं गेलं आणि त्याला अनुसरून ही लेंथ मात्र या ठिकाणी ठेवली गेली. शेवटचा बॉल धाव फलिकेवरती धाव आहेत त्या म्हणजेच 10. हवाई स्ट्रोक खेळले गेले. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. षटकार 6. आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. तुमाई फुलराणी केव सैली दिवाणी. तुमाई फुलराणी केव सैली दिवाणी. मना सुटून गेली गो लावला धक्याला. मना सुटून गेली गो लावला धक्याला. या ठिकाणी आपण पाहतोय विश्वासजी भंडार आणि हनुमानजी वळवी या 2 व्यक्तींचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई चंदुका स्पोर्ट सारजा आयोजित आई चंदुका चषक 2026 मध्ये कालच्या दिवसापासून या स्पर्धेला मात्र शुभारंभ झालाय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात ही दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आहे. 12 चेंडू 21 ची गरज. ओ, यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि काय जबरदस्त बॉलला मात्र उडवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावांकरता. राकेशच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. धन्यवाद अडज, थँक्यू सो मच. संजू आलेत आणि संजूच्या पहिल्या बॉल वरती षटकार खेचला. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. सनील आले होते पुढे बॅकअप करता आणि निश्चितच आपण पाहतोय 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. अगदी चित्त्याच्या चपळाईनं ह्या 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या आणि धावफलक जे आहे ते पोहोचलं गेलंय 24 अंकांवरती. म्हणजेच इथून अजून आपण पाहिलं तर मग धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 13. 10 चेंडू 13. समीकरण थोडंसं मात्र सोपं केलंय राकेशाने. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये मात्र झेल आणि फलंदाज होतोय फेल मिस्टर राकेश सावरा. पहा, एखादा चांगला खेळाडू बनण्याकरता तुमचे विचार, त्याच्यानंतर तुमचा सराव
त्याच्यानंतर निश्चितच तुम्हाला दिलेलं तुमच्या गुरुचं ज्ञान आणि त्या ज्ञानानुसार निश्चितच चांगला क्रिकेट खेळले तर एक चांगला खेळाडू तुम्ही बनवू शकताय. म्हणूनच म्हटलं गेलंय गरुडासारखे उंच उडायचं असेल तर मग कावळ्यांची संगत ही सोडावी लागते. तुम्ही जर वाघांच्या झुंडमध्ये वाढले तर मग वाघासारखी शिकार तुम्ही करू शकता. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर रोशन. ओ शतरक्षण थोडस मात्र खराब झालं आणि त्याचा फायदा मात्र ठिकाणी उचलला गेला. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 26 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. हे दोन्ही चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार आहेत दोन्ही टीम करता. संजूचा पुढील बॉल हवाई हल्ला केला फटका फसलाय पुन्हा एकदा. शतरक्षक पुढे येतोय. ओ या ठिकाणी चुकीचं क्रिकेट खेळले गेलेत. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का की मग नाही. त्याचा फायदा निश्चितच उचलण्याचा प्रयत्न केलाय बाबुला बॉयज टीमनं. इथून आपण पाहिलं तर मग किती धावा पळून पूर्ण केले 4 म्हणजे चौकार येईल. 4 धावा पळून पूर्ण केलेत. आता मात्र 7 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आकाश वाघ घोडे असतील त्यांनी यायचं आहे. चला घाई करा. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. आता इक्वेशन थोडस सोपं झालंय. बॉल टू रन हे इक्वेशन यावेळेस पाहायला मिळेल. 7 चेंडू 7 धावा. यावेळेस टॉफेस लागले गेले. इष्टांच्या मागे झेल पकडला गेलाय आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 30 आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 6 बॉल मध्ये 7 धावा या बनवाव्या लागतील. पहा अगोदरचा झेल किती महत्वाचा होता. झेल सुटला त्याच्यानंतर 4 धावा देखील आल्या. कदाचित तो झेल पकडला असता तर मग 4 धावा वाचू शकल्या असत्या. आणखी पुरेसा बॅलन्स जीवदान 11 टीम मध्ये पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, झर तरला धारा नाहीये. एकदा घडून गेले का निश्चितच मग त्याचा पश्चाताप जो आहे तो मात्र भोगावा लागतो, यात काही शंका नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग मिस्टर नकुल नानकर नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नंबर 6 या क्रमांकावरती. 6 चेंडू मध्ये 7 धावा या थांबवाव्या लागतील जीवदानी 11 या संघाला. कालच्या दिवसामध्ये शेवटचा मॅच 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेला होता. MB स्पोर्ट अँड आपण पाहिला तर मग श्री साई गणेश चिंचपाडा या 2 संघामध्ये तो मॅच ह्याच मैदानावरती कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये तो रंगला होता. पहा शेवटपर्यंत जर तुम्ही चांगले प्रयत्न केले तर मग काही होऊ शकतं. 6 चेंडू जिंकण्याकरता 7ची गरज. न्यू बॅटर नकुल नानकर अँड विकास बडगा हे आपल्याला पाहायला मिळतील. विकास बडगाचा विचार केला तर मग तो आलाय नंबर 4 या क्रमांकावरती. सेट झालाय पूर्णपणे बॅटर. त्याच्या बॅटमध्ये एक एक षटकार आहे. 7 चेंडू मध्ये 12 धावा त्याने बनवलेत. ओ यावेळेस पहिलाच बॉल फुल टॉस होता. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय आणि फुल टॉस बॉल बॅटरने देखील मिस केलाय. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 7ची गरज. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नकुल करणार नाहीये चुकी. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडू मध्ये 6 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. नकुल ऑन स्ट्राइक.
बिलकुल वरती विश्वास आहे त्यांच्या संघाचा. पाहूया तो विश्वास इथे मात्र सार्थक केला जाईल का, विश्वासाला खरे उतरतील का, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. फुलटॉस बॉल, फाईन लेगचं क्षेत्र मात्र निवडलंय आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येतोय चौकार. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. चला नित्यसाई लोह्यानगर टीमचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 3 बॉल 2 धावेची आवश्यकता. हो, हा बॉल खूप निर्णायक होता. चांगले फिल्डिंग. आता मात्र इथून डॉट बॉल आला तर मग मजा येईल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. इथून हा डॉट बॉल आला तर मग सामना अगदी शेवटच्या बॉल वरती जाईल आणि ज्या वेळेस शेवटच्या बॉल पर्यंत सामना जातोय त्यावेळेस मात्र धगधग, हृदय अक्षरशः गरम होतंय. मग ते खेळाडू असत की मग प्रेक्षक असोत, सर्वांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण होते. यावेळेस फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल कुठे सोडणार आहे मिस्टर विकास आणि विकासच्या बॅट मधून येतोय हा विजय स्टूक चौकार. तू ये दिला जीव माया वेडा को झाला.